होठों से तू चुपके से और कर देना ना मेरी बाहों में और महंगी रहना होठों से आँखों से और कर देना आ जाना मेरी बाहों में नहीं रहना। जय शिवराय मित्रांनो, तुम्ही जो आत्ता व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. तुम्ही असा व्हिडिओ क्रिएट करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल आणि थोडाही स्किप न करता पाहावा लागेल. चला तुमचा थोडाही वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया. तर सर्वात पहिले आपल्या कॅपकट ओपन करून घ्यायचं आहे. कॅपकट ओपन करण्यासाठी VPNची गरज लागेल, ते तुम्ही प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. तर आता कॅपकट ओपन केल्यानंतर सर्वात पहिले आपल्या न्यू पेजवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्लिक केल्यानंतर आपल्या एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे. जो फोटोवर ॲड करायचा तो. हा व्हिडिओ आपण मुलांसाठी मुलींसाठी दोन्ही बनवावं लागले आहेत. रेशिओ तो आहे तो आपल्या 9.16चा करून घ्यायचा. वर राईटवरती क्लिक करायचं आहे. नंतर आपल्या फोटोवर क्लिक करून असं फुल अँड फिल करून घ्यायचं आपल्या व्यवस्थित वाटेल तसा. एवढं केल्यानंतर मित्रांनो इथं आपल्या ॲड ऑडिओ करायचं आहे. त्यासाठी ॲड ऑडिओ क्लिक करायचं आहे. इथं एक्स्ट्रॅक्टमध्ये जायचं आहे आणि हा बीट मागचा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. बीट मागचा व्हिडिओ ॲड केल्यानंतर आपल्या त्या साऊंड लागून जातो. नंतर याची लेन जी आहे तो साऊंड एवढी करून ठेवायची. तेवढं केल्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला आता बीट मागचा व्हिडिओ परत ॲड करायचा आहे. आता ओव्हरलेवर जायचं आहे, ॲड ओव्हरलेवर जायचं आहे आणि आता हा बीट मागचा व्हिडिओ माझ्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. व्हिडिओ ॲड केल्यानंतर इथे मित्रांनो आता आपल्या बीटच्या याच्यात बीट 1 जिथं बीट 2 जिथं होईल तिथं आपल्या स्प्लिट करायचं आहे मित्रांनो. हे असं स्प्लिट. नंतर बीट 3 जिथं होईल तिथं. नंतर बीट 4 जिथं होईल तिथं. नंतर बीट 5 जिथं होईल तिथं. नंतर बीट 6 होईल तिथं. नंतर बीट 7 जिथं होईल तिथं. नंतर मित्रांनो बीट 8 होईल तिथं. तर मित्रांनो अशापैकी तुम्ही संपूर्ण बीट ॲड करून घ्यावं लागतात. हे अशा एकूण मित्रांनो 14 बीट आहेत काही. हां 14 बीट आहेत, ते तुम्ही व्यवस्थित ॲड करून घेऊ शकता. तर आता इथं नवी बीट ॲड करायची. त्यावर क्लिक करून प्लेट करायचं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो समजा बीट ॲड करून घ्यायच्या 14ची 14 तुम्हाला. परत आपल्या हा 8 आणि 9 मधला जो फोटो आहे तो त्यावर क्लिक करून आपल्या तो ओव्हरले करून घ्यायचा आहे. त्यासाठी इथं कॉपी करायचं आहे. कॉपी केल्यानंतर इथं आपल्याला लगेच ओव्हरलेचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून आपला फोटो ओव्हरले होऊन जाईल. तेवढं केल्यानंतर असा फोटो इथे ॲड करून घ्यायचा तो फोटो. आता मित्रांनो आपण समजा बीट वगैरे ॲड केल्यानंतर आपल्या बीट मागचा जो आहे तो व्हिडिओ डिलीट करून टाकायचा आहे. तर आपण सर्व बीट वगैरे ॲड करून फक्त आपल्या 8 9 मधला जो बीटचा फोटो आहे तो ओव्हरले करून घ्यायचा आहे आणि तो सेम त्याच्या खालीच ठेवायचा आहे. आता याचं काय काम आहे ते मी नंतर व्हिडिओमध्ये सांगतो. तर चला मी तुमचा थोडा वेळ न घेता व्हिडिओला बीट वगैरे सॉन्ग ॲड करून घेतो, तुम्हाला सविस्तर सांगतो. चला तर मी मित्रांनो फोटो बीट वगैरे ॲड करून घेतलेले आहेत. आता तुम्हाला सविस्तर सांगतो. तर सर्वात पहिले आपल्या पहिल्या फोटोवरती यायचे, ॲनिमेशनमध्ये जायचे. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर इथं मित्रांनो आपल्याला ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर झूम 1चा इफेक्ट लावायचा आहे. परत आपले त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचे. परत इथं आपल्या कॉम्बोमध्ये जायचे. कॉम्बोमध्ये आल्यानंतर पेंडलम 1चा इफेक्ट लावायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटोला मित्रांनो पेंडलम 2चा. परत त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या पेंडलम 1चा लावायचा आहे. परत त्याच्या पुढच्या फोटोला पेंडलम 2 आणि परत त्याच्या पुढच्या फोटोला पेंडलम 1चा आणि त्याच्या पुढच्या फोटोला परत मित्रांनो आपल्या झूम 1चा इफेक्ट लावायचा आहे कॉम्बोमध्येच. परत आपले त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचे. परत आपले इथं इनमध्ये जायचे. इथं त्याच्या पुढच्या फोटोला मित्रांनो ॲनिमेशन आपली कॉम्बोमध्ये जाऊन इथं त्याच्या पुढच्या फोटोला लावायचं नाही. आपली 8वा फोटो आहे, ते 8व्या फोटोचं सांगतो मी काय ते. इथं ॲनिमेशन कोणचंच लावायचं नाही मित्रांनो.
परत आपले त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचे. तिथं आपल्याला इनमध्ये येऊन इथं क्रॉस ओपनचा इफेक्ट आहे त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचे. परत आपले त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचे. तिथं मित्रांनो आपल्याला झूम 2चा इफेक्ट लावून द्यायचा आहे. परत आपल्याला इनमध्ये जा. परत त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचे. तिथं आपल्या कॉम्बोमध्ये जायचे. कॉम्बोमध्ये आल्यानंतर पेंडलम 1चा परत फोटो लावायचा आहे. परत आपले त्याच्या पुढच्या फोटोवरती पेंडलम 2. परत आपले त्याच्या पुढच्या फोटोवरती झूम 1चा इफेक्ट लावायचा आहे. आणि हा आपला शेवटचा फोटो आहे. त्याला आपल्याला इनमध्ये येऊन इथं आपल्या रॉक हॉरिझॉन्टलीचा ॲनिमेशन लावून द्यायचं आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो आता एवढं केल्यानंतर मी तुम्हाला 8व्या फोटोचं जे आपण ओव्हरले फोटो केला ना त्याचं सांगतो बघ. तिथं आपल्या 8व्या फोटोवरती यायचं आहे. ओव्हरलेमध्ये जायचं आहे. हा जो ओव्हरलेचा फोटो आहे त्यावर क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर इथं आपल्याला कॉम्बोमध्ये जायचं आहे. आणि कॉम्बोमध्ये गेल्यानंतर इथं 3D कार्ड 2चा इफेक्ट आहे, ॲनिमेशन आहे. त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे. तर ओव्हरलेचा हा उपयोग करायचा आहे. आणि आपला जो मेन फोटो आहे त्याच्यावरचा फोटो त्यावर क्लिक करायचं आहे आणि इथं ॲडजस्टमध्ये जाऊन आपल्याला ब्राईटनेस आहे तो थोडा कमी करून घ्यायचा आहे. हे असं मी जसं करतो तसं आहे असं. वर राईटवरती क्लिक करायचं आहे. एवढं केल्यानंतर मित्रांनो आता इफेक्ट सांगतो मित्रांनो तुम्हाला कसे द्यायचे. त्यासाठी आपल्याला इफेक्टमध्ये जायचं आहे. सर्वात पहिला आपल्या पहिल्या फोटोला इफेक्ट द्यायचा. त्यासाठी पहिल्या फोटोवरती केल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आपल्या ओपनिंग अँड क्लोजिंगमध्येच तिथं आपल्याला ब्लड लव नावाचा इफेक्ट आहे त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचे व त्याची जी लेंथ आहे तो आपल्या पहिल्या फोटो एवढीच ठेवायची. नंतर हे आपले पहिले हे बारीक बारीक बीट सोडून आपले त्या जो आपण ओव्हरले फोटो केला त्याच्या अलीकडल्या फोटोला यायचं. इथं आल्यानंतर सुरुवातीला जायचं. परत आपले व्हिडिओ इफेक्टमध्येच जायचे. व्हिडिओ इफेक्टमध्येच गेल्यानंतर इथं डेकोर नावाचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून इथं गर्ल सिक्रेट तो इफेक्ट आहे त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे. तर तो इफेक्ट बी लागून जातो. परत आपल्या जो आपण ओव्हरले केला त्याला काहीच नाही करायचं. परत आपले त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचे. त्याच्या पुढच्या फोटो आल्यानंतर तिथं बी आपण ॲनिमेशन दिलं तर इफेक्ट त्याला बी नाही द्यायचा. परत आपले त्याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं. परत आपले व्हिडिओ इफेक्टमध्येच जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर स्प्लिट नावाचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून 3 लेयर मिररचा इफेक्ट आहे त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर इथं कॉफी नावाचा ऑप्शन आहे कॉफीवर क्लिक करायचं आहे. इथं कॉफीवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला आता रिप्लेस इफेक्टमध्ये जायचं आहे. आणि रिप्लेस इफेक्टमध्ये गेल्यानंतर परत आपल्याला तो डेकोरमधला गर्ल सिक्रेटचा इफेक्ट लावून द्यायचा आहे. परत एवढं केल्यानंतर त्याची लेन बी एकाच फोटो एवढी ठेवायची आहे. परत आपले त्याच्या पुढच्या फोटो ते असं मी जसं आज सुरुवातीला आलो तसं यायचं. परत आपले व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर मित्रांनो व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर मित्रांनो इथं आपल्या ग्लोईंग लाईन्स सॉरी बॉडी इफेक्टमध्ये यायचं आहे मित्रांनो. ह्या फोटोला जो आहे तो बॉडी इफेक्टमध्ये यायचा आहे. परत आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर इथं ग्लोईंग लाईन्स नावाचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे. आणि इथं आपल्याला फायरफ्लाय नावाचा इफेक्ट आहे त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे. आणि याची जी लेंथ आहे ती इथं 2 फोटो एवढी करून ठेवायची. 2 फोटो एवढी करीनंतर आपले मित्रांनो हा त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचे जसं मी आलो तसं. परत आपले इथं आपल्याला करायचं आहे. परत बॉडी इफेक्टमध्ये यायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर इथं टोटम फ्लेम्स नावाचा इफेक्ट आहे तर तुम्ही बघू शकता. त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे. आणि त्याची लेन्थ जी आहे त्या फोटो एवढेच ठेवायची आहे. परत हा आपला शेवटचा फोटो आहे तिथं बी आपल्याला आता इथं मित्रांनो आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला डेकोरमध्येच गर्ल सिक्रेटचा इफेक्ट आहे त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपले सर्व इफेक्ट वगैरे ॲड झालेले आहेत. तुम्ही आता डाउनलोड करून व्हिडिओ बघू शकता. तर डाउनलोड करण्यासाठी वरच्या कोपऱ्यात एक्सपोर्ट नावाचं ऑप्शन येतं त्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ डाउनलोड